अगदी हॉल गच्च बनला, त्याबद्दल काय सांगा? नाही, मी कार्यकर्त्याचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. पक्षाच्या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी कामावर गेले, लवकर आले, जे घरी होते ते सगळं सोडून इकडे पक्षाची बैठकीला उपस्थित राहिले. मी अध्यक्षांचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा मनापासून धन्यवाद करतो. सर्वांनी मेहनत घेतली म्हणून हे कार्यकर्ता आज या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि ही बैठक येणाऱ्या निवडणुकीची पूर्व बैठकच सांगता येईल, कारण की या मीरा भाईंदरमध्ये ज्या काही घडलं आहे त्यांना अवगत करणं गरजेचं होतं. कारण नाही तर ती बाजू कशी मांडणार जनतेमध्ये, कारण आता घरोघरी जायचं आहे, जनतेकडे सगळं मांडायचं आहे, आपली बॅलन्स शीटसुद्धा द्यायची, समोरच्या व्यक्तीने काय काय केलं तेही सांगायचं आहे. तर ह्या सगळं आज कार्यकर्त्याला आम्ही त्याबद्दलची सगळी माहिती दिली. आणि मला विश्वास आहे आता कार्यकर्ता हे अपग्रेड झालेलं आहे, त्यांचं ज्ञान आणि ज्ञान वाढलेलं आहे, हे लोकांपर्यंत ते पोहोचवतील. सर, तुम्ही भाषणामध्ये एक मुद्दा केला की मीरा भाईंदर शहराला 5 वर्ष मागे ढकललेलं आहे, त्याच्याबद्दल काय प्रकार? बघा, तुम्ही बघा, कुठली आज वास्तू 5 वर्षात काय उभीच तर आली. आम्ही 5 वर्षात काय केलं समोर आहे, पण त्यांचं काय 5 वर्षात योगदान काय मला सांगा ना. एकच टेंडर 20-20दा कॉल करतात. तुम्हाला कामाची काय पडली नाही, तुम्हाला फक्त टक्केवारीचीच पडलेली आहे. नाही तो माझा माणसाला तिथपर्यंत तो रिकॉल चालले, असं तुम्ही कधी माहितीचा अधिकार काढा, तुम्हाला समजेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.